उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कोणी असेल, एखादा चेहरा जर समोर आणला की हा आमचा नेता आहे भविष्यातला, आणि त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री धोरण कधीच यशस्वी होत नाही, कारण आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो. हे आम्ही भाजपबरोबरचा आमचा अनुभव आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जागा कशा पाडण्यात आल्या. अगदी आधीच्या काळापासून ते 2019 पर्यंत. 2019लाही हाच प्रकार केला देवेंद्र फडणवीसांनी. साहेब, निवडणुका जवळ येतात सत्ताधारी पक्षातून अनेक मोठे नेते जे बंडखोरीच्या तयारी दिसत आहेत. खास करून जर बघितलं तर अजित पवार यांच्या महायुतीत येण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये विधानसभेच्या तिकीट वाटपाबद्दल मोठा चलविचल निर्माण झालेली आहे. कोणाकडे? महायुतीमध्ये. त्यांचा प्रश्न आहे. बघा, महायुतीतले जे गद्दार आमदार आहेत, ते परत विधानसभेत जाणार नाही, एवढंच आम्हाला माहिती. तुम्ही पहा ना, तुम्हाला चित्र दिसेल महाराष्ट्रातलं मी काय सांगतोय. हे निवडून येणार नाहीत, लोकांनी ठरवलं. इथे इकडले आमदार मंत्री जे आहेत ना, त्यांनाही माझं आव्हान आहे, त्यांनी विधानसभेत जाऊन दाखवा. साहेब, राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून देण्यात येणारी मार्जिन मनी जी आहे ती विरोधकांना वंचित ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यावर उच्च न्यायालयाने देखील आक्षेप नोंदवला. ठीक आहे, उच्च न्यायालय बघू आम्ही. 25 तारखेला नरेंद्र मोदी यांची सभा होती जळगावला. मात्र यदि महाराष्ट्राची परिस्थिती बघायला गेली, कांद्याचा प्रश्न असो, केळीचा प्रश्न असो, कापसाचा प्रश्न, अनेक समस्या आहेत. त्यांच्या समोर एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत नरेंद्र मोदींसमोर. ते आता पोलंडला आहेत.